अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50% टॅरिफ लादल्यानंतर श्रीलंकेने आपल्या शेजारच्या देशाच्या समर्थनार्थ पुढाकार घेतलाय। भारत अमेरिका वाढत्या व्यापार तणावावरील संसदीय चर्चेत कोलंबो जिल्ह्याचे खासदार हर्षा डी सिल्वा यांनी टीकाकारांना श्रीलंकेच्या सर्वात कठीण आर्थिक दिवसांमध्ये भारताच्या उदारतेची आठवण करून दिली। भारतावर हसू नका, ते अडचणीत आहेत म्हणून त्यांची थट्टा करू नका, कारण जेव्हा आपण अडचणीत होतो तेव्हा त्यांनीच आपल्याला मदत केली होती। डाव अजून पूर्ण संपलेला नाही, अंतिम निर्णय येईपर्यंत निष्कर्ष काढू नका। आम्ही पाहिलंय की काही जण या गोष्टीवर हसले, पण हे हास्य अयोग्य आहे। भारताने 15% पर्यंत टॅरिफ कमी होईल अशी अपेक्षा ठेवली होती आणि तीच अपेक्षा आमचीही होती, असं हर्षा डी सिल्वा यांनी म्हटलंय। दरम्यान हर्षा डी सिल्वा यांनी एक्सवर पोस्ट केली। यामध्ये ते म्हणाले की ट्रम्प यांच्या व्यापार शुल्काविरुद्ध भारताच्या धाडसी भूमिकेची खिल्ली उडवल्याबद्दल संसदेत सरकारचा निषेध केला।